जर तुम्ही आता कुंडली घेऊन आला ना, तर मी कुंडली बघितल्या वेळेला मला समजलंच पाहिजे की तुमचं लव्ह मॅरेज आहे, बापरे, तुमचं अरेंज मॅरेज आहे, तुमच्या लाईफमध्ये 2 लग्न आहेत, तुम्ही एक्स्ट्रा अफेअर करणारच हे तुम्ही सांगू शकता. कुंडली बघितली की तरच तर ज्योतिष खरं आहे. तरच मोदीजींची रास वृश्चिक आहे, ओके, बरोबर. तुमचीही रास वृश्चिक आहे. तुम्ही पंतप्रधान देशाचं बनू शकते. जोपर्यंत तुम्ही कर्म विसरलाय तोपर्यंत तुम्ही उंचाई कधीच गाठू शकत नाही. कर्म मागच्या जन्मीचं. मात्र अशी काही लोक आहेत की आपला स्वतःचा शनी स्वतः खराब करणारे आहेत आणि दोष शनीला दे. म्हणजे तुम्ही असं म्हणतात मॅम की ज्यांच्या आयुष्यात शनी सुरू आहे आता, त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईज सोबत किंवा त्यांच्या कडे काम करणारे लोक किंवा कलिग्स लोक आहेत, तर त्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे. कारण तुम्हाला 10व्या घरातील जर शनी असेल तर जेवढ्या पण लोकांच्याकडे 4 व्हीलर आहेत किंवा आज मोठं लोखंडाचे बिझनेस आहेत किंवा फॅक्टरी आहेत लोखंडाच्या, ह्या शनीमुळे होतं. ज्याला खरंच कळाले कर्म, त्याला शनी बेनिफिट एवढं देणार की बस. आणि शनी आपल्या शरीरावरती डोळ्यात आहे. ओके, म्हणजे जसं आपण बघतो ते पण कर्म आहे मॅम. तेच कर्म आहे. म्हणजे नर्क दुसरा कोणी नाही, नर्क पृथ्वीवरच आहे. ते इत्र ते अत्तर. सकाळी आपण ज्यावेळेस काय मेकअप आपला डेली रुटीनचा असेल तो केल्यानंतर ते अत्तर आपण नाकाच्या गोलाईला लावायचे दररोज. ओके, 6 वेळा लावा तुम्ही. चक्र मारायचं आहे 6 वेळा असं. आणि तो लावल्यानंतर जे अत्तर लावल्यानंतर जो योग बनतो तो राजयोग आहे. शुक्र स्ट्रॉंग होतो दारू पिऊन, अशी एक रील बघितली मॅम मी, हिंदीमध्ये बघितली. एक दिल्लीकडच्या ॲस्ट्रोलॉजर होत्या. हे खरं आहे का? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुशीला पवार मॅम. मॅम नमस्ते. मॅम सांगलीतल्या खानापूर या तालुक्यातून आलेल्या आहे आणि आज आपण जे ग्रह असतात तर ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि जर तुमचा कोणता ग्रह स्ट्रॉंग आहे किंवा तुमचा कोणता ग्रह खराब आहे आणि त्याला तुम्ही कसं चांगलं करू शकता. तुमच्या आयुष्यात राजयोग आहे का, तुमच्या आयुष्यात असा योग आहे का की ज्या योगामुळे तुम्ही भरपूर सारा पैसा कमवू शकतात. त्यासोबतच हा पॉडकास्ट मेनली त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांना त्यांची कुंडली माहीत नाही आहे, ज्या लोकांना त्यांची जन्मतारीख माहीत नाही आहे, ज्या लोकांना जन्मवेळ माहीत नाही आहे, जन्म ठिकाण माहीत नाही आहे, त्या लोकांसाठी हा खरा पॉडकास्ट आहे. की हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्हाला मी गॅरंटी देतो की आपल्याला मॅम ज्या सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही तुमचं फ्युचर, तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर मॅम तुमचं परत एकदा स्वागत आहे. इतक्या दूर आलं तुम्ही. थँक्यू सर. ज्या लोकांची कुंडलीच नाही आणि ज्यांचं काही अस्तित्वच नाही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उडान कशी भरायची, बरोबर, हे फक्त लाल किताब करू शकते. ओके. कारण लाल किताब हा ग्रंथ, हे ॲस्ट्रॉलॉजीचं पुस्तक, हे फक्त ह्याच्यासाठीच बनले की ज्यांच्याकडं कुंडलीच नाही. बरोबर. आणि जर कुंडली नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. आणि हा एक भ्रम आहे, तो लाल किताबनं तोडलाय. बरोबर आहे. कारण ज्या लोकांच्याकडं कुंडली नाही, मग त्यांना प्रश्न पडतो. आता माझ्याकडे येणारे भरपूर क्लायंट मला विचारतात, मॅडम कुंडली नाही माझ्याकडं, तर मला मी उपाय काय करू, मी कुठलं रत्न वापरू आणि कुठला उपाय केल्यानंतर मला फरक पडेल. तर आता तुम्ही राजयोगची गोष्ट बोलला. हो, राजयोग जागृत करायचं आपल्याला आणि कुंडली नाही तर कुठलं उपाय द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण वास्तविकता जर बघितलं तर घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची जी उत्तरेकडील बाजू आहे किंवा उत्तरेकडील जी भिंत आहे, बरोबर, त्याच्यामध्ये जर राजयोगसाठी राजयोग, गजकेसरी योग, तसं राजयोगचं 7 प्रकार आहेत. तर त्याच्यातला आपण फक्त आज राजयोग आणि गजकेसरी योग त्याच्यासाठी मी तुम्हाला. बरोबर. राजयोग बनतो कसा, तर शुक्र आणि बुध ह्या 2 ग्रहाची युती मिळून राजयोग बनतोय. तर शुक्र आणि बुध तुमच्या कुंडलीमध्ये किती डिग्रीत बसलाय, अशी कितीतरी क्लायंट आहेत की शुक्र आणि बुध युती आहे मॅडम, पण आमचा राजयोग का नाही, आम्ही दरदरच टोकर खातोय, खायला अन्न नाही, तुम्ही वाहन सुख काय म्हणताय, वाहन सुख नाही, लक्झरी लाईफ आहे, लक्झरी लाईफ नाही, का नाही आम्हाला. कारण शुक्र हा ग्रह लक्झरी लाईफ देणारा ग्रह आहे आणि राजयोगमध्ये पण शुक्र आणि बुधच येतोय. बरोबर. जर शुक्रच तुमचा वीक असेल, बुध वीक असेल तर राजयोग बनणार नाही. आणि शुक्र आणि बुधची युती तर दिसते कुंडलीमध्ये, पण तो किती डिग्रीत बसलाय, कुठल्या घरात बसलाय,
खर्चाचे आहे, इन्कमचे आहे, कर्माचे आहे का भाग्याचे आहे, हे जर माहीत नसेल तर तुम्ही राजयोग संबंधी काय सांगू शकत नाही. बरोबर. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घराची जी उत्तर भिंत आहे त्या भिंतीला एक मी छोटीशी जनरल रेमेडी सांगते सर. ही जनरल रेमेडी आहे, प्रत्येक जण ती वापरू शकतो. जनरल रेमेडी, जनरल उपाय आहे हा, तुम्ही करून बघा. अतिशय, कारण मी स्वतः हे उपाय आजमावलेले असतात आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट एवढा छान येतोय. तुमचा बिझनेस आहे, बिझनेस चालत नाही, त्याच्यासाठी राजयोगसाठी आपण ही रेमेडी खास तयार केलेली आहे किंवा आहे लाल किताबमध्ये सुद्धा ही. तर बुध म्हणजे काच, बुध हा गोल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काचेचा गोल बाउल किंवा काचेची गोल भरणी म्हणा आपण, त्याला टोपण काचेचं असेल तरी चालते, नसेल तरी सुद्धा चालते. बरोबर. त्याच्यामध्ये खसखस, खसखस हा शुक्रात आला. बरोबर. आणि खसखस गोल असत्या आणि पांढरी असते, वाईट असते ती. त्या काचेच्या बाउलमध्ये जर तुम्ही खसखस भरून तुमच्या घरातील किंवा तुमचं बिझनेस आहे, शॉप आहे, जिथं पण तुमचा धंदा बिझनेस आहे त्या ठिकाणी उत्तर भिंतीला थोडं उंचाईवरती जर हा बाउल खसखस भरून जर तुम्ही शुक्रवारी ठेवला, उत्तर भिंतीला का बुधची आहे आणि शुक्राची रेमेडी तिथं ठेवायची आणि शुक्र आणि बुध दोघांची युती निर्माण करायचे आणि तो राजयोग तुम्हाला तिथं तयार होणार, निर्माण होणार. तुम्हाला 43 दिवसांत तुम्हाला जाणवलं की किती फरक पडला. पैसा येईल मॅम. भरपूर करून बघा, कारण 100% मी माझ्या क्लायंटला कितीतरी हा उपाय दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे. कारण हे 9 ग्रह आपले जे धनधान्य आहे त्याच्यामध्ये 9 ग्रह बसलेले आहेत. बरोबर. आणि फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे की कुठल्या ग्रहामध्ये कुठलं धान्य आहे, कुठली वस्तू आहे आणि त्याच्यानंतर आपण ते करायचं. तुम्ही खूप इंटरेस्टिंग रेमेडी सांगितली मॅम ही, की जर पैसा हवा आहे तर उत्तरेला ही रेमेडी केली पाहिजे. आपण असं बघतो की रास जी असते आपली, समजा आता माझी रास मीन आहे, तुमची मेष असू शकते किंवा कुणाची काय असू शकते. राशीवरून समजा या राशीसाठी हा रत्न किंवा या राशीसाठी ही रेमेडी, तर हे बरोबर आहे मॅम की हे तुम्हाला योग्य नाही वाटत? आता मी तुम्हाला सांगते, राशीवरून 12 राशीत ही पृथ्वी पूर्ण समाविष्ट आहे. बरोबर. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते, कारण त्या व्यक्तीचं कुणीही नाव घेऊ शकतं. बरोबर. मोदीजींची रास वृश्चिक आहे. ओके. बरोबर. तुमचीही रास वृश्चिक आहे. तुम्ही पंतप्रधान देशाचं बनू शकता नाही. का बनू शकत नाही? ह्याच्या पाठीमागं कर्म आहे. पण मॅम जर माझं टाइम सेम आहे, समजा मी पण त्याच आता मोदीजींच्या एजचा एखादा माणूस आहे किंवा एखादी स्त्री आहे, ती जेव्हा मोदीजी ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी जन्मली आहे, तोच टाइम आहे, तेच ठिकाण असू शकतं, तर मग तो व्यक्ती का नाही बनू शकत? पण मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस मोदीजींचा जन्म झाला असेल त्याच वेळेस तीच रास, तेच नक्षत्र, तोच ओरा, गण तेच, नाडी तेच, पूर्ण कुंडली मोदीजींच्या सारखीच. आणि बघा तुम्ही ज्या वेळेस, आणि बघणारे जे हे पॉडकास्ट बघणारे म्हणतील की बरोबर आमचं टाइम हीच आहे, पण आम्ही मोदी बनलो नाही किंवा पंतप्रधान बनू शकत नाही किंवा एवढं नाव फेम आम्हाला नाही मिळालं, तर त्याच्या पाठीमागं आपलं कर्म आहे. बरं. जोपर्यंत तुम्ही कर्म विसरलाय तोपर्यंत तुम्ही उंचाई कधीच गाठू शकत नाही. कर्म मागच्या जन्मीचं कर्म सगळ्यात मेन. कुठलेही शास्त्र, ज्योतिषशास्त्र असू द्या, जोपर्यंत तुम्ही कर्माला अनुसरून कुठली गोष्ट करत नाही तोपर्यंत त्याचं तुम्हाला फायदा, बेनिफिट मिळणारच नाही. कारण आपल्या पोटाला संतान चांगली येणं हे सुद्धा आपल्या कर्माचंच बाब आहे. आणि सगळ्यात मेन शनी हा ग्रह कर्माचं बरोबर देवता आहे. शनी हा न्यायाची देवता आहे. जर ज्याला कर्माची भाषाच कळाली नाही तर तो एवढे उंचाई कधी गाठू शकत नाही. ही मेन आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगते, शनी ग्रह आपण सगळ्यात बेकार कुठला, खराब कुठला, त्रास देणारा, हे जसं 3 ग्रह आहेत, तामसी ग्रह आहेत, राहू, केतू आणि शनी. तर आपण जास्त शनीची 7.5 लोक घाबरून जातात. पण मी म्हणते शनीच्या 7.5 तुम्ही कधीच घाबरू नका. कारण शनी हा इतका छान ग्रह आहे, ज्यांना समजले शनीची भाषा तो शनी अतिशय छान आहे. शनीला खराब करणारा आपण स्वतः आहे. आज तुमच्या घरामध्ये जी मेड येते, आता आपल्या काही लोकांना समजत नाहीत इंग्लिश शब्द, मी तुम्हाला सांगते, ज्यांच्या घरामध्ये नोकर आहेत, आपल्या गाडीचा ड्रायव्हर आहे, शेतीमध्ये
आता मी गावी राहत असल्यामुळे शेतात काम करणारी लोक असतात, मजूर लोक असते ती, काम आपल्या फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक असते ती, आपल्या घरात काम करणारी लोक असते ती. कितीतरी लोकांना एवढा हे आहे की ते मजूर म्हणजे आपले पायातील ज्योती आहे, पायातील चप्पल आहे. चांगलं नाही त्यांना एवढं खालच्या लेवलला येऊन त्यांना त्रास देणं, त्यांना बोलणं, त्यांच्या पेमेंट त्यांच्या पगारासाठी त्यांना थांबवणं, किंवा त्यांच्या डोळ्यातून मी स्वतः बघत्या आसू येणं. किंवा आता काय लोकांचं एक माझ्या असंच एक माझं क्लायंट मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते. भरपूर पैसेवाले आहेत, ते भरपूर पैसेवाले आहेत आणि ते गाडी आलेले जे माझ्याकडे पत्रिका बघायला त्यांच्या ड्रायव्हरला त्यांनी गाडीत बसवलेलं. मी काय म्हटलं, चहा बनवलेला, कारण जुनं क्लायंट आहे ते माझं. आता ऐकतील तर म्हणतील मॅडमने आमचा किस्सा, पण आपण नाव नाही घेत, नाव नाही घेत, किस्सा ह्याच्यावर सांगितला. तर मी काय म्हणलं, चहा बनवला, तुमच्या ड्रायव्हरांना पण बोला. नको मॅडम, अशा लोकांना जर आपण डोक्यावर ठेवलं तर ते नको. मी म्हटलं नाही, मी माझ्या कर्माला चुकणार नाही, तुम्ही त्यांना बोलवा, त्यांना चहा द्यायचा आहे. ज्यावेळेस त्यांचं घरातलं कोणतरी व्यक्ती होती चहा बोलवायला गेले त्यांना, त्यांनी सांगितले की मॅडम तुम्ही खरंच अशा लोकांना, मी म्हटलं माझ्याजवळ येणारा प्रत्येक क्लायंट, प्रत्येक व्यक्ती एक विश्वासानं माझ्याजवळ येतो. बरोबर आहे. मग त्यांना माहीत पडेल की आम्ही ज्योतिष बघायला इथं जातोय म्हणून, माहीत पडू द्या ना, तुम्हाला काही फरक पडला, आपण येतो थोडंच, दुसरं काय, कुंडली बघून तर बघतो. तर अशी काय लोक आहेत की आपला स्वतःचा शनी स्वतः खराब करणारे आहेत आणि दोष शनीला दिले. म्हणजे तुम्ही असं म्हणतात मॅम की ज्यांच्या आयुष्यात शनी सुरू आहे आता, त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईज सोबत किंवा त्यांच्या कडे काम करणारे लोक किंवा कलिग्स लोक आहे, तर त्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे. त्यांच्या घरी जे स्वयंपाकाला येतात किंवा भांडे वगैरेला येतात त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे, तर त्यांच्या आयुष्यात पैसा येईल आणि शनीचा इफेक्ट त्यांच्यावर नाही होणार. जे म्हणतो शनी खराब आहे, तसं नाही होणार. जर चांगली वागणूक दिली तर शनी चांगलं होईल का त्यांच्यासाठी? 100%. शनी हा न्यायाचीच देवता आहे. हो, शनी ज्या वेळेस आपल्या कुंडलीत उच्च बसलेला असते, भाग्य शनी आहे, कर्मच्या स्थानात शनी आहे, तशा शनीचं कुंडलीतील घर हे 10वं घर आहे, 10वं घर आहे तुम्हाला. जर शनी 10व्या घरात आहे, तुम्हाला शनीची महादशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे. शनीची महादशा 19 वर्षाची असते. जर शनीच्या महादशेत तुम्ही जर ह्या गोष्टी करायला लागल्या तर शनी तुम्हाला कसं फळ देईल? शनी 10व्या घरात आहे, शनी उच्च आहे. जर तुमची आता तुम्ही आलाय माझ्याकडे कुंडली बघायला, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एवढ्या 4 व्हीलर पाहिजेत, तुम्ही आज 4 व्हीलरचं सुख नाही बिलकुल बी तुम्हाला, तर ह्या गोष्टी अशा आहेत. तुम्हाला सांगते की ज्यावेळेस शनी 10व्या घरात असतो आणि जर तुमचं कर्मच चांगलं नाही तर तुम्ही 10व्या घरातील शनीचा उपभोग घेऊ शकत नाही. कर्म कारण तुम्हाला 10व्या घरातील जर शनी असेल तर जेवढ्या पण लोकांच्याकडं 4 व्हीलर आहेत किंवा आज मोठं लोखंडाचे बिझनेस आहेत किंवा फॅक्टरी आहेत लोखंडाच्या, ह्या शनीमुळे होतात. बापरे, त्याचा शनी स्ट्रॉंगच असतो. स्ट्रॉंग असतो म्हणून. ओके. काही लोक, आता कुणाला मी सांगितलं ड्रिंक करू नका कारण शनी ड्रिंकच्या खिलाफ आहे, ड्रिंक करू नका. तर काय क्लायंट असं पण विचारतात, आमच्या शेजारी अशी व्यक्ती आहे त्याच्याकडे 4-5 4 व्हीलर आहे, त्या घरचं चांगलं आहे आणि तो हमेशा ड्रिंक करतो, तर आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. बरोबर. आम्ही काही न ड्रिंक करता तो ड्रिंक करतोय तर तो एवढा उंचाईवरती आहे आणि आम्ही न काही करता आम्हाला काही नाही. तर मी त्यांना विचारते, ते अन्नदान करतात का? ओके. तर त्याला काही कमीच नाही, अन्नदान करणारच की तो. केलं पाहिजे मॅम अन्नदान. अन्नदान तो करणारच की, त्याला काही कमीच नाही तर तो अन्नदान करणार. आमच्याकडे देवान काही दिलंच नाही तर आम्ही कसं अन्नदान करणार? पण थोडा पाठ तर देऊ शकतो ना आपण. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे काय नाही ना, तर मी एक जनरल रेमेडी त्यांना शनीची देत्या. अतिशय छान रेमेडी आहे, तुम्ही सुद्धा सर जर केली ही रेमेडी. बरं. मी कमीत कमी वर्षातून 4 ते 5 वेळा माझी रेमेडी असते. काय असतं मॅम रेमेडी? काय? नारियल आपलं खोबरं असते की नाही, वाळलेलं सुकं खोबरं, बरोबर, एक गुंड घ्यायचा तो, आणि त्याच्याबरोबर काळं तीळ, पांढरं तीळ, तूप, पिसवी चिनी, साखर, आपण त्याला पिठी साखर पण म्हणू शकतो, बरोबर, आणि थोडंसं सुजी, गरा, ह्याचं सारण बनवायचं. आपण ज्या पद्धतीनं दिवाळीला बनवतो त्या पद्धतीनं, फक्त काळं आणि पांढरं तीळ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके. हे पूर्ण मिक्स करून त्याचं सारण बनवा. थोडंसं मिक्सीमधून तुम्ही ते बारीक करून घेऊ शकताय. त्याच्यात तूप घालायचं, नारळाचा गोळा चाकून थोडंसं टोपण वरचं काढायचं,
ओके. आपलं नारळ पितो आपण, नारळ नाही तो नाही, सुका नारळ फोडतो आपण ते ना? नाही गुंडच. हा ओके, आलं लक्षात. जे आपण विकत घेऊन येतो खोबरं आणि किस्तो वगैरे त्याला, हा भाजीत टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं. आणि ज्या ठिकाणी मुंग्या वारूळ असतं मुंग्यांचं, बरं, आता गावी जर शेती असते सगळीकडे ते अवेलेबल असते, कुठेही आपण जाऊन ते करू शकतोय. तुम्ही जिथं मुंग्या आहेत, आता काय काय ॲस्ट्रोलॉजर सांगतात पिपळाच्या झाडाखाली हे करा, पण ते एक वेगळ्या कारणासाठी रेमेडी आहे. पिपळाच्या झाडाखाली जे आपण करतो ते एक वेगळ्या कारणासाठी. आणि हे जे आहे शनीसाठी अतिशय, ज्यांना कर्ज आहे, कर्जच फेटत नाही, अतिशय पॉवरफुल ही रेमेडी आहे. ओके. आणि तो जो नारळ आहे, तुम्ही जिथं मुंग्यांचं वारूळ आहे त्याच्या थोडं साईडला नेऊन तो नारळ पुरायचा जमिनीमध्ये. बरं. आणि पुरून द्यायचा. आणि थोडंसं वरती जे काय उरलेलं असते सारण ते त्याच्यावरती थोडंसं टाकायचं. तुम्ही एक विचार करा, त्या नारळाला किती मुंग्या लागतील? अगणित. आपण ते मोजू शकत नाही. मग हे किती लोकांना अन्नदान झालं? आज तुमची परिस्थितीच नाही बरोबर अन्नदान करायची, तर तुम्ही तो नारळ करू शकतो. एक जस्ट नॉर्मल विचार, जर आता समजा कुठे शहरात राहते मॅम, म्हणजे आता आपण पुण्यात करतोय पॉडकास्ट, तर इथं असं मुंग्यांचं वारूळ मिळणार, मग त्या व्यक्तीने गावाकडे जाऊन केलं तरी चालेल का? कुठेही करू द्या, तुम्ही पार्कात बघा, पार्कात सुद्धा भेटतो. अतिशय छान रेमेडी आहे. ज्यांना खरंच कर्जाचा त्रास आहे, कर्ज फिटत आहे, इन्कम बिलकुल थांबलेली आहे, हा उपाय तुम्हाला 3 महिन्यामध्ये एवढा छान रिझल्ट देईल की सर खरंच मी सांगते, तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला नक्की वाटणार की खरंच या मॅडमने जे उपाय सांगितला तो अतिशय पॉवरफुल आहे. इंटरेस्टिंग होतं मॅम. एक विचारायचं होतं की जसं तुम्ही पहिले सांगितलं की मोदी जेव्हा जन्माला आले तेव्हा बाकी लोक पण आले असतील, त्या शहरात पण बाकी लोक आले असतील, एकच असेल सगळा स्क्रीनशॉट जो म्हणतो आपण, कुंडात जो निघतो जन्माला तो सेम असेल, पण कर्म वेगळे असतील मागच्या जन्माचे. कर्म खराब असणं आणि कर्म चांगले असणं, त्याला मॅम तुम्ही कसं डिफाईन कराल की याचे कर्म खराब, तर खराब म्हणजे काय, काय चुकीचे कर्म कसे म्हणजे ते? तर तुम्हाला मी एक सांगते, कर्माचं एक सांगते. आता मी इथे पॉडकास्ट करायला आलेले आहे, तुम्हाला काहीतरी बनवले, तुम्ही एक सिंपल उदाहरण सांगते. मी काहीतरी नाश्त्याला बनवले, चहाला बनवले, काहीतरी आहे, खायची वस्तू आहे. बरोबर. आता मी आहे, हा आहे, माझे मिस्टर बसलेत, बरोबर, आणि झालं आपलं पॉडकास्ट पूर्ण झाला. तुम्हाला ती वस्तू खायची आहे, तुम्ही वाट बघताय की हे कधी जाते. बरं, काय फरक पडणार तुम्ही जर आम्हाला त्याच्यात 1 कप चहा दिला किंवा जी काय मिठाई आणल्या त्यातली दिली तर? छोटं कर्म असतं, आपल्याला समजत नाही. आपलं हे घर आहे, शेजारचं बाळ आपल्या घरामध्ये आले, आपण आपल्या बाळाला देणार पण त्या बाळाला देणार नाही. होतं असं भरपूर वेळा, करतात लोक भरपूर वेळा. सर मी कुठेही जाऊ द्या, वास्तू विजिटला जाऊ द्या, कुठेही आम्ही बाहेर जात असते, कुणी घरी येत नाही, त्यांच्या घरी जाऊन कुंडली बघावी लागत्या. वाटेत कुणीही या व्यक्तीनं हात दाखवू द्या, आम्ही गाडी उभा करणारच. कधी कधी आमच्या दोघात थोडा वाद होतो की नको घ्यायला, लोक कसे असते ती म्हणत असतील की विश्वास कसा ठेवायचा. पण मी काय म्हणते, अशा लोकांना घ्यायचं की खरंच त्याला गरज आहे. एखादं वृद्धावस्थेत आहे, त्याला चालता येत नाही, रोडच्या कडून पण चालले तो, आणि ऊन आहे, डांबरीवरून पाय पोळतात, त्याला पाय चप्पल नाही, अशा लोकांना तुम्ही अवश्य मदत करा. भरपूर लोक असे आहेत की त्यांना लाताडून जाणारे लोक आहेत. तुमच्या लाईफमधून 4 व्हीलर गेल्याशिवाय राहणार नाही. हिनवून जर त्यांना आपण हे केलं तर, ही कर्माची भाषा, आणि हा शनीचंच आहे. ज्याला खरंच कळाले कर्म, त्याला शनी बेनिफिट एवढं देणार की बस. आणि शनी आपल्या शरीरावरती डोळ्यात आहे. ओके, म्हणजे जसं आपण बघतो ते पण कर्म आहे मॅम? तेच कर्म आहे. म्हणजे नर्क दुसरा कोणी नाही, नर्क पृथ्वीवरच आहे, आणि आपण इथंच भोगायचं. एक शास्त्र पद्धतीनं जर गेला, आपण जेवढं ज्योतिषच्या डीपमध्ये जाईल तेवढं ज्ञान भरपूर आहे आपल्याला. ज्योतिष वास्ट आहे खूप. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की आपण जे डोळ्याने बघतो, म्हणजे परत स्त्रीकडे बघणं पण एक पाप आहे. घाणेरडं टीव्हीवर मोबाईल मध्ये बघतात आजकालची हे सुद्धा पाप आहे. तारुण्य पिढी जी आजकाल वाहत चालली आहे ते पण पाप आहे. त्याचा त्यांना परिणाम काय होतील? ते जे आहे का नाही, त्यांच्या कुंडलीमध्येच ते आहे. त्यांचा शुक्र एवढा वीक झालेला असतोय, शुक्र आणि मंगळ.
तुमची जर कुंडली बघितली का नाही, तुम्हाला मी सांगते, शुक्र हा प्लॅनेट काय आहे, लाईफ पार्टनर, बरोबर, अफेअर, लक्झरी लाईफ, स्किन प्रॉब्लेम, शुगरची प्रॉब्लेम, हे शुक्र ग्रहाचीच आहे. एकच शुक्र ग्रह हजारो पद्धतीचा आपल्याला त्रास देतो, हजार पद्धतीनं फायदा देतो. वीक असेल आणि चांगला असेल तर. आणि तुम्ही जो प्रश्न सांगितला मला की आपण जी लहान मुलं किंवा यंग जनरेशन मोबाईलमध्ये बघते, तर त्या मेन गोष्टी कसं आहे, ते त्यांचा शुक्र खराब झालेलाच असते. जर तुम्ही आता कुंडली घेऊन आला ना, तर मी कुंडली बघितल्या मला समजलंच पाहिजे की तुमचं लव्ह मॅरेज आहे, बापरे, तुमचं अरेंज मॅरेज आहे, तुमच्या लाईफमध्ये 2 लग्न आहेत, तुम्ही एक्स्ट्रा अफेअर करणारच, हे तुम्ही सांगू शकता. कुंडली बघितली की तरच ते ज्योतिष खरं आहे, तरच ती विद्या आहे. आणि नाहीतर त्याचा काही उपयोगच नाही. बरोबर. तर हा सगळं शुक्रामुळे होते. शुक्र हा ग्रह अतिशय चांगला आहे. शुक्र ग्रहामुळेच लक्ष्मी आहे, शुक्र ग्रहामुळेच राजयोग आहे. हो, लक्झरी लॅब जगायचं असेल तर शुक्र ग्रह पॉवरफुल पाहिजेच. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला शुक्र मजबूत करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठीचा पण मी एक तुम्हाला आज उपाय सांगते. जर तुम्हाला नोकरी नसेल किंवा याला जो पैसा येतो तो घरामध्ये टिकत नाही बिलकुल बी, तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला सांगते. एक लक्ष्मीचा फोटो शुक्रवारी 7 शुक्रवारी करून बघा तुम्ही, अतिशय पॉवरफुल रेमेडी आहे. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या क्लायंटचा अनुभव आहे त्याचा. लक्ष्मीचा फोटो, जर मूर्ती असेल तर छान, नसेल तर फोटो घ्या. त्या लक्ष्मीच्या हातातून मुद्रा वाहते त्याच्या, बरोबर, असे एक फोटो मिळतो. हो हो, पाहिलाय मी असा, आणि गुगलवर पण मिळून जाईल फोटो. हां, तसा फोटो घ्या आणि शुक्रवारी संध्याकाळी त्याला 7 शुक्रवारी करायचं, तर 7 शुक्रवारी तुम्ही सात्विक राहिलं पाहिजे. शुक्रवारी सात्विक राहायचं 7 शुक्रवारपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1.5-2 महिने, 1.5 महिना तर झाले ते. सात्विकचा अर्थ ना नॉनव्हेज खाणं, पती पत्नीचं संबंध आले त्याच्यामध्ये, डिस्टन्स मेंटेन, बिलकुल आपण ह्या गोष्टीपासून सात्विक, पूर्ण सात्विक, नॉनव्हेज, ड्रिंक्स, ब्रह्मचार्य, एक्झॅक्टली 7 शुक्रवारी. आणि तो फोटो आपल्या उशाला ठेवा किंवा देवघरात ठेवलात तरी सुद्धा चालते, तुम्हाला जसं जमल तसं. आणि एक ग्लास घ्यायचा, एका ग्लासमध्ये 6 गुलाबाच्या पंक्ती, ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात का नाही, त्या 6 घ्यायच्या त्या. आणि त्या ग्लासमध्ये, काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि ही 6 पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या. डाव्या हातामध्ये ग्लास घ्यायचा, उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा. जे तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे तुम्ही, आणि ती बोलून ते पाणी संपूर्ण रात्र त्या लक्ष्मीच्या फोटोच्या समोर ठेवायचं आहे. जर तुमच्याजवळ कमलगट्ट्याची माला असेल तर महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणा, ओम भगवती वासुदेवाय नमः म्हणा, श्री महालक्ष्मी नमः म्हणा, कुठलाही मंत्र. आजकाल यूट्यूबवर भरपूर मंत्र बघायला मिळतील. बरोबर, तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र, एक कमलगट्ट्याची माळा किंवा 108 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढं म्हणायचं आहे तेवढं म्हणा, आणि तो ग्लास तिथं ठेवा. सकाळी उठून ते पाणी प्यायचं आहे, आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन ते पाणी प्यायचं आहे, आणि त्या गुलाबाच्या पाकळ्याही खायच्या. त्या हे आपण गुरुवारी रात्री ठेवणार की शुक्रवारी रात्री? शुक्रवारी रात्री ठेवणार आहे आणि शनिवारी सकाळी पिणार आहे. सकाळी. हां, तुम्ही 7 शुक्रवारी हा उपाय करून बघा, अतिशय पॉवरफुल रेमेडी आहे. हो, जबरदस्त. शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी. शुक्र म्हणजे ऍक्च्युली लक्झरी येते, पैसा येतो. तर ते गोष्ट जर तुम्हाला स्ट्रॉंग करायची आहे तर हा उपाय केला पाहिजे. शुक्राला पकडून असं एक विचारायचं होतं, थोडं पर्सनल होतं. आता मला केतूची महादशा सुरू आहे. ऑगस्ट 2025 पासून शुक्राची महादशा येणार आहे. म्हणजे चांगलं काहीतरी होणार असं ॲस्ट्रॉलॉजर्सने मला सांगितलंय. आता तुमचा केतू कुठे बसलाय, किती डिग्रीत आहे, त्याच्यावर नजर कुणाची आहे हे त्याच्यावर. आणि मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते, तुमचा केतू तुमच्या कुंडलीत कसा असेल. जर तुम्हाला मुलगा असेल, बिना त्रासाचं काही मुलगा झाला, म्हणजे हॉस्पिटलची चक्कर काटायला लागली नाही ती, किंवा मुलगा होण्यासाठी बरेच आजकाल प्रॉब्लेम चालू, असं काही चालू झालं नाही, आणि तुम्ही कानात बाली घातल्या, तुम्ही पहिलाच केतू स्ट्रॉंग करून ठेवलाय. बरोबर बोललात तुम्ही, कारण कानाची तर बाली घाटते ती केतूच सिंबल आहे. त्यामुळेच मला एका ॲस्ट्रॉलॉजर सांगितलं होतं, म्हणजे आपल्या पॉडकास्टवर पण आलेलं आहे चित्रांगे मॅम म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे जी विद्या जी म्हणतो ना आपण की हुशार ॲस्ट्रॉलॉजर कसे असतात, तुम्ही बरोबर रिलेट झाला. केतूसाठीच मला सांगितलं होतं. मी तुम्हाला केतूचा प्रश्न विचारला, तुम्ही बरोबर ते ओळखलं. आणि केतू म्हणजे आपलं संतान आहे. आणि ज्या व्यक्ती केतूसाठी कुत्र्याची सेवा करतात,
ज्या व्यक्ती कुत्र्याला लाथनं मारतात त्याला घरात येऊन द्यायचं नाही. म्हणजे खेड्यात राहते ते, दारात कुत्रा आलं तर त्याला तुकडा टाकायचा नाही, त्याला मारायचं, चप्पल हाणायची, काठीनं मारायचं. त्या लोकांना त्यांची मुलं मारल्याशिवाय राहत नाहीत. अरे बापरे. हे केतूचं वैशिष्ट्य आहे. केतूची महादशा 7च वर्ष असत्या, शनीची 19 वर्ष असत्या, राहूची 18 वर्ष असत्या. हो. मग केतू किती स्ट्रॉंग झाला राहूपेक्षा आणि शनीपेक्षा. बरोबर आहे. केतू म्हणजे संतान आहे हो आपलं, आणि शनी म्हणजे चाचा ताऊ. ओके. आणि शुक्र म्हणजे पत्नी का? शुक्र म्हणजे लाईफ पार्टनर आपला. लाईफ पार्टनर. नात्यात सुद्धा या नवग्रहाला जागा आहे. सूर्य म्हणजे वडील आलं. बरोबर. चंद्र म्हणजे आई आली. मंगळ म्हणजे भाऊ आला. बुध म्हणजे बहीण आली. आणि गुरु म्हणजे गुरु आला. या सगळ्यांचा अपमान केला तर तो ग्रह खराब इश्यू खराब. बरोबर. कर्म वाईट असले आपले मागच्या जन्माचे, पण आता या जन्मात मला त्या गोष्टींचा त्रास होतोय कारण माझे कर्म मागचे चुकीचे होते. पण जर या जन्मात मी कर्म चांगले करतोय तर मी काय अजून केलं पाहिजे कर्म चांगले करण्यात? काय चांगले कर्म करू मॅम मी की माझ्या आधीच्या जन्मातले खराब कर्म विसरून जे ग्रह आहे किंवा जे सगळी शक्ती आहे ती माझं हे आयुष्य चांगलं करेल? आता तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला अजून शनी स्ट्रॉंग करायचं आहे, फक्त तुम्ही गोशाळेत जावा. गोशाळेत जाऊन लाल किताबची रेमेडीज आहे ही. 100 गायींना त्या रेमेडी थोड्या वेगळ्या असते. त्या तुमच्या घरातले जे चुलते आहेत किंवा तुम्ही भाऊ किती आहेत, वडील, आत्या, आपल्या बहिणी ह्यांचं थोडंसं पैसे काउंट करून ते रेमेडी आहे की गोशाळेत ते गायींना दान द्यायचं असते. पण जर तुम्ही नाही ती करू शकत कारण तुमच्याकडे कुंडलीच नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, गोशाळेत जाऊन प्रत्येक वर्षी यथाशक्ती जेवढं तुमच्यानं भेटल तेवढं त्या गायींना चारा द्यायचा. गायींना चारा जितकं देऊ शकतो तेवढं देऊ शकतोय तेवढं. आणि इतकी छान रेमेडी आहे ही. त्याच्यानंतर तुमच्या घरातील, आता सिटीमध्ये, आता इथं पुण्यात तुम्हाला गाई भेटत्या नाही भेटत्या माहीत, बरोबर, तुम्ही घरातील जी पहिली चपाती भाकरी जी सकाळची बनत्या, आता ज्या लेडीज आहेत, ज्या स्त्रिया आहेत, जे पण कोणी पॉडकास्ट बघणार त्यांना सांगते मी की जे आपल्या घरातील पहिली चपाती किंवा भाकरी असेल ही कधी चांगली बनत नाही. पहिली चपाती भाकरी कधीच बनत नाही चांगली. तर त्याला एक काय क्लायंट म्हणतात, मॅडम तो गॅसच कमी ठेवला असेल किंवा गॅस फुल झाला असेल, जास्त तवा गरम झाला असेल, बरे अनेक कारणं असतात. कोणी मानते कोणी नाही मानत, पण हे लाल किताब सांगते की त्या पहिल्या चपातीवर, पहिल्या भाकरीवरती जे आपले पूर्वज आहेत त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. त्याच्यासाठी अर्धी गायला, एक चतकोर कावळ्याला, एक चतकोर कुत्र्याला दिलीच पाहिजे. जर तुम्हाला नाही काय भेटलं, कावळा नाही भेटला, कुत्र नाही भेटलं, गाय नाही भेटली, तुम्ही कुत्र्याला टाका. कुत्र तर पाहिजे तिथं. बरोबर आहे. हे एवढं लाल किताबच्या रेमेडी आहेत की छान छान, पण फक्त जो कोणी करतोय त्याला रिझल्ट 100% आहे. ॲक्च्युली आपला लाल किताबवरती एक सेपरेट पॉडकास्ट येतोय मॅम सोबत. अजून इथं आपलं ग्रहांना रिलेटेड धरून आपलं हे चालू आहे सध्या. मॅम राजयोग काय असतो मॅम? म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण राजयोगबद्दल तर बोललो, पण जर मला माझ्या आयुष्यामध्ये राजासारखी लाईफ जगायची किंवा राजयोग हवा आहे तर मी काय करायला हवं किंवा तो कसा म्हणजे बनू शकतो? हो, आता तुम्हाला मी एक रेमेडी सांगितली राजयोगची, अजून एक रेमेडी सांगते. जनरल दररोजचे आंघोळ केल्यानंतर प्रत्येक स्त्री असू द्या पुरुष असू द्या मेकअप हा करतोच. थोडी तर पावडर लावणार, पावडर शुक्रातच येत्या दररोज. आणि त्याच्यानंतर एक सिंपल अशी रेमेडी जनरल आहे, इत्र मिळतं आपल्याला, अत्तर म्हणू शकतो आपण. सेंट, परफ्यूम. सेंट नाही, ओके, परफ्यूम नाही, अत्तर पाहिजे, फक्त अत्तर. त्याला उत्तर भारतामध्ये इत्र म्हणतात. आणि आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनला ते आणतोच, पूजेत ठेवतो ना मॅम ते अत्तर. त्याच्या पाठीमागं पण एक काहीतरी कारण असल्याशिवाय आपण लक्ष्मीपूजनला आणत नाही, आणि तो राजयोगासाठीच आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे तो. बरोबर. ते इत्र, ते अत्तर सकाळी आपण ज्यावेळेस काही मेकअप आपला डेली रुटीनचा असेल तो केल्यानंतर ते अत्तर आपण नाकाच्या गोलाईला लावायचे दररोज. ओके. 6 वेळा लावा तुम्ही, चक्र मारायचं आहे 6 वेळा असं. आणि तो लावल्यानंतर, जे अत्तर लावल्यानंतर जो योग बनतो तो राजयोग आहे. तर आता ते तुमच्या मनात प्रश्न पडणार की इथं कंटिन्यू डोकं दुखेल नाही आणि सेंट कुठं मारतेत आणि मॅडमने नाकाला लावायला सांगितलंय. तर नाक हे बुध ग्रहामध्ये येते
आणि नाकाच्या शेंड्यावरची जी गोलाई आहे तो बुध आहे, आणि इत्र अत्तर हे शुक्र आहे. आणि शुक्र आणि बुधची युती मिळून हा राजयोग तुम्ही तयार करताय दररोज. बरं. आणि बुध म्हणजे काय असं, जसं शुक्र जरी असं बुध म्हणजे काय? बुध हा ग्रह आपल्या लाईफमध्ये जे नातं आहे ती बहिणीच आहे. बरोबर. आणि बुध हा ग्रह बुद्धीची देवता आहे. बरं. ज्यांचा बुध ग्रह वीक आहे त्याच्याजवळ बुद्धीच नाही येणार. तो बिझनेसमध्ये डोकं नाही लावू शकणार, उंचाई गाठू शकत नाही. मग स्ट्रॉंग करण्यासाठी बुध स्ट्रॉंग करण्यासाठी. आणि नुसता बुध ग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर तुमच्या घरात तुम्ही कधीही तुमच्या बहिणीचा अपमान करू नका. तुमची आत्या असेल म्हणजे घरची मुलगी, आत्या घरचीच आली मुलगी, बहीण घरचीच मुलगी आली, आपली मुलगी बुधमध्येच येते ना ती. बरोबर. तर त्या बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या नात्याला आपण स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हिरवमूग पक्ष्यांना भिजवून घालणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दुसरी रेमेडी मी तुम्हाला सांगते. जे तृतीयपंथीतील लोक असतात त्यांना हिरव्या बांगड्या भरण्यासाठी पैसे देणं हे पण तितकंच खरं आहे. कारण त्या लोकांना सुद्धा बुध ग्रहामध्येच जाग आहे. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते, ज्या लहान लहान छोट्या कन्या असते त्या एकदम छोट्या लहान कन्या, त्यांना तुम्ही हिरवी कपडे, हिरवा फ्रॉक, हिरवी कपडे तुम्ही दान म्हणून द्या. बरोबर. अतिशय चांगलं. बुध ग्रह पॉवरफुल, ज्यांचा वीक आहे त्याच्यासाठी ही रेमेडी पॉवरफुल आहे. ओके. तुम्ही करून बघा. आणि शुक्राची तर मी रेमेडी तुम्हाला सांगितलं. शुक्राचं सांगितलंच तुम्ही. हा राजयोग निर्माण राजयोग झाला. मॅम, राजयोग समजा आला आयुष्यात आता, तर त्याचे फायदे काय, काय काय बेनिफिट होतात राजयोग आल्यानंतर? राजयोग आला तर आपण राजासारखंच होणार. राजयोग जर आला तर तुम्हाला पैशाची कमीच पडणार नाही. पैसा असेल तर सर्व गोष्टी. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. पैसा नसेल तर काहीच नाही. आपण जर पैसा असेल तर कुठल्याही संकटावर आपण मात करू शकतो. एक्झॅक्टली. जर पैसाच नसेल तर आपण झिरो. त्याच्यासाठी राजयोग आपल्या लाईफमध्ये जागृत करणं अतिशय गरजेचं आहे. राजयोग हवाच लाईफमध्ये. त्याच्यानुसार गजकेसरी योग पण, गजकेसरी योगाला पण आपण जर जागृत केलं, गजकेसरी योग गुरु आणि चंद्राची युती मिळून गजकेसरी योग बनतो. आणि गजकेसरी योगला जनरल ज्या रेमेडी आहेत, जनरल जे उपाय आहेत, आता लाल किताबचा उपाय तर आहेतच भरपूर. गुरु आणि चंद्र जर कुंडीत असेल तर कितीतरी एस्ट्रोलॉजर सांगतात की गजकेसरी योग आहे. पण तो कसा आहे? कारण मी राजयोगला पण तुम्हाला सांगितलं, तो तुमच्या कुंडीत कुठं बसला आहे, कर्मस्थानी आहे, भाग्यस्थानी आहे, किंवा येणाऱ्या घरात आहे का जाणाऱ्या घरात आहे, ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार त्या लाल किताबच्या रेमेडी आहेत त्यांना उंचाईवर आणण्यासाठी, तो ग्रह पॉवरफुल करण्यासाठी. पण जर जनरल रेमेडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या घराच्या ईशान्येला, ईशान्य दिशा म्हणजे काही लोकांना, जे लोक आहेत खेडेले त्यांना ईशान्य दिशा अजून माहीत नाही, पूर्व आणि उत्तरेचा कोना. बरोबर. आपल्या घराचा पूर्व आणि उत्तरेचा जो कोना आहे त्याच्यामध्ये गुरु म्हणजे पितळ, पितळाचा लोटा घ्या, आपण तांब्या म्हणतो त्याला. पितळाच्या तांब्यामध्ये चंद्र, गुरु आणि चंद्राची युती मिळून गजकेसरी योग आहे. बरोबर आहे. तर तुम्ही चंद्राची वस्तू, तांदूळ, पितळाच्या तांब्यात तांदूळ भरून जर तुम्ही देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये हमेशा जर ठेवलं तर तुमचा गजकेसरी योग झाल्याशिवाय राहणार नाही. हो. आणि ज्यावेळेस आपण हत्ती, गजांत लक्ष्मी, वास्तूवाले भरपूर सांगतात किंवा एस्ट्रोलॉजीवाले सांगतात की तुम्ही घरामध्ये हत्ती ठेवा, चांदीचा ठेवा, पितळाचा ठेवा. ही गजांत लक्ष्मी पाहिजे का मॅम हत्ती घरात? 100%. ओ. आणि तुम्ही पितळाचा हत्ती ठेवण्यापेक्षा चांदीचा जर हत्ती ठेवला तर चांदीचा हत्ती ठेवल्यानं तुमचा राहू स्ट्रॉंग होतोय. बरं. चांदीचा हत्ती, राहू स्ट्रॉंग होतोय, शुक्र स्ट्रॉंग होतोय, बुध स्ट्रॉंग होतोय, गुरु स्ट्रॉंग होतोय, चंद्रकांत गजकेसरी योग, राजयोग. आणि गजांत लक्ष्मी, हत्तीला गजांत लक्ष्मीच नाव होतं. जर तो हत्ती जर तुम्ही ठेवला तर ह्या ग्रहांना पॉवरफुल होण्यास हा हत्ती मदत करतो. कुठे ठेवायचं? देवारात ठेवला? देवघरात ठेवा तुम्ही, ईशान्येकडे तोंड करून. ईशान्येकडे तोंड. कधीही पश्चिमेला ठेवू नका. पश्चिम दिशा ही मावळती दिशा आली. जर तुम्ही हत्ती जर पश्चिमेला जर ठेवत असाल तोंड करून तर त्याचा फायदा बिलकुल नाही. ईशान्य म्हणजे कोणती दिशा येईल एक्झॅक्ट जर बघायला गेलं? ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरेचा कोना.
हा एक्झॅक्टली. वास्तुशास्त्रानुसार जो आपण देवघर बनवतो त्याची तोंड पश्चिमेला असते. बरोबर आहे. परंतु तुम्ही गजांत लक्ष्मी हत्तीचं तोंड, कारण हा अभ्यास माझा हिंदीत झाल्यामुळं मी कितीतरी वास्तू बुक्समध्ये वाचलेला आहे किंवा पुराणे जे आहेत माझ्याजवळ लाल किताबची पुस्तकं त्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे की गजांत लक्ष्मीला जर तुम्ही ईशान्येकडे तोंड करून ठेवलं, तुम्ही पश्चिमेला तोंड तर पैसा तुमचा मावळतच जाणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होणारच नाही. ईशान्य चांगली दिशा आहे कारण ती गुरुची दिशा आल्या वास्तुशास्त्र. तो वेगळा पॉडकास्ट होईल आपला वास्तूवर करायचा तर तो आपला अजून एक पॉडकास्ट होऊ शकतो सेपरेट. बरोबर. मॅमला ॲक्च्युली मोर दॅन 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे या पूर्ण ॲस्ट्रॉलॉजी, लाल किताब, वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे आम्ही ना फोनवर डिस्कस केलं की आपण हा टॉपिक करू, किंवा इथं आल्यावर पण आम्ही असं 2 तास डिस्कस नाही केलं. नॉर्मल मी विचारलं मॅम कशावर करायचं, मॅम मला बोलल्या की तू मला फक्त प्रश्न विचार, तुझ्या मनात जे प्रश्न असतील ते विचार, आणि पहिला पॉडकास्ट आपण करू की ज्या लोकांना कुंडली माहीत नाही, त्यांचा टाईम मॅच चुकीचा माहिती असतो, त्या लोकांसाठी करू. तर इतका अभ्यास असल्यानंतरच ही गोष्ट तुम्ही आज बोलू शकतात. कुठलीही रेमेडी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला पाहिजे. कारण काही क्लायंटना लाल किताब माहीतच नाही, कारण लाल किताबला तंत्राच्या ह्या साध्यानं लोक बघतात की लाल किताब ही उत्तर भारतामध्ये जास्त फेमस आहे. त्याच्यामुळं ज्या पण रेमेडी आहेत ह्या लवंगाची रेमेडी असू द्या, इलायचीची वेलदोड्याची असू द्या, किंवा दालचिनीची असू द्या, तेजपत्त्याच्या असू द्या, ह्या रेमेडी अशा पॉवरफुल आहेत, पण आपण नाही करत. काही काही लोकांच्या मनात ह्यानं काय होणार आहे, जास्त लोकांचा भरोसा लिंबूवरती असतो. लिंबू मिरची ते सुद्धा काम करते, असं नाही की लिंबू मिरची काम करत नाही. लाल किताबमध्ये बुध हा ग्रह भूत पिशाच तंत्रमंत्राला जर तुम्हाला उपाय करायचा असतील, आपण शनिवारचं करतो पण तुम्ही जर बुधवारचं केलं तर त्याचं अतिशय छान. बुध ग्रह त्याच्यासाठी अतिशय चांगले. लहान मुलं रडत असतील, लहान मुलं आजारी पडत असतील तर ते बुधाशी रिलेटेड होते. जसं तुम्ही बोलले की कन्या, लहान मुली, त्या पण बुधाशी रिलेटेड, बुधाशीच रिलेटेड आहे. ओ नाईस. मॅम आता जेव्हा आपण बघितलं तर कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती असतो, 2 रिलेटिव्ह असतात किंवा 2 मित्र असतात, एक समान चालू असतं पण एक उंचीवर चालला जातो, वर चालला जातो, आणि तो दुसऱ्याला हिनवतो की म्हणजे तो दाखवतो की मी आता वर गेलेलो आहे. त्याच्यात एक आपण म्हणतो की त्याला शब्द मला सापडत नाही आहे, स्वाभिमान शब्द नाही आहे त्याला, तो ॲरोगन्स येऊन जातो त्याच्यामध्ये, की गर्व येऊन जातो त्याला की मला म्हणजे मी आता खूप मोठा झालो, मग तो समोरच्याला कमी दाखवायला लागतो. तर असा गर्व येणं हे चुकीचं आहे का? त्याच्याने परिणाम काय होऊ शकतो आपल्या, म्हणजे कोणता ग्रह खराब होऊ शकतो जास्त गर्व आला एखाद्या व्यक्तीला तर, आणि त्याबद्दल तुम्ही आता तुम्हाला मी सांगते, गर्व आलाय त्यावेळेस त्याचं ग्रहमान एवढं छान असते की, आणि ते ग्रहमान खराब करणारा ग्रह म्हणजे शनी आहे. त्याच्यानंतर त्याच्या कुंडलीमध्ये त्याला जो युगो आलेला आहे श्रीमंतीचा, पैशाचा किंवा आपल्या सत्तेचा सुद्धा, मी तुम्हाला बरोबर, त्याच्यानंतर त्याला अशी शनीची महादशा किंवा राहूची महादशा किंवा अंतर्दशा, जर त्याचा अतिशय कर्म चांगला असेल आणि फक्त युगो येत असेल तर त्याला एक अंतर्दशा येणार शनीची किंवा राहूची. राहू हा ग्रह भ्रमिष्ट करणारा ग्रह आहे. राहूला धड नाही, शरीर नाही, फक्त डोकं आहे. बरोबर. आणि तो कुठं नेल. राहू हा ग्रह असा आहे, राहू ज्याला तारी त्याला कोण मारी, आणि राहू ज्याला मारी त्याला कोण तारी. बरोबर. ही एक म्हण आहे लाल किताबमध्ये. आणि राहू हा ग्रह त्याची अंतर्दशा येणारच राहूची. एकतर तो वेड्यावानी करणार, डोक्यावर परिणाम करणार नंतर, किंवा जो त्याचा युगो आहे तो युगो राहू किंवा शनी संपवल्याशिवाय राहत नाहीत. माणसाने गर्व कधीच करू नये. माणसाने गर्व कधीच, किती वर जा तुम्ही, गर्व नको करायला. ज्यांना आपली जमीन सोडलेली नाही त्याला लाईफ मध्ये काहीच कमी करू शकत. रतन टाटा सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणजे बिझनेसवाल्या लोकांसाठी म्हणतो की यार त्या व्यक्तीने काही आयुष्यात अचीव केलं तरी तो माणूस शांत, तर ते व्यक्ती गेल्यावर लोक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, काही रिलेशन नाही ना आपलं. छोट्या छोट्या लोकांनी सुद्धा स्टेटस ठेवलं त्याचं टाटांचं. एक्झॅक्टली. का ती काही कोणाच्या ओळखीचे होते का? फक्त एक त्यांचं नाव, त्यांचं फेम एवढं होतं की
प्रत्येकाला वाईट वाटलं की खरंच ही लाईफ काय आहे आणि कुणासाठी करून ठेवायचं हे. बरोबर. आणि इतकं कमवलं, इतक्या लोकांना नोकऱ्या, इतक्या लावल्या. लोकांचे त्यांनी ते जेवढं हे करतात, जेवढं ते त्यांनी अन्नदान केलं किंवा जितक्या लोकांचं आयुष्य चांगलं केलं हॉस्पिटलच्या माध्यमातून भरपूर, तर त्यांचा हेवा काहीच नव्हता त्याच्यातून. काहीच नव्हतं. ना काही घेऊन गेला तो व्यक्ती, देऊनच गेला देशाला. हे जर समजलं, हां, हे जर समजलं की काय न्यायच नाही, तर आज भावाभावात वाद होणारच नाहीत. बरोबर. आणि हे जे वर्ष आहे हे भावांचं वर्ष आहे. 2025 9 अंकशास्त्रानुसार हे वर्ष मंगळाचं आहे. आणि मंगळ हे आपल्या नात्यात आहे, म्हणजे भाऊ. मग भावाशी चांगलं पाहिजे, भावाशी चांगलं पाहिजे. आणि ह्या वर्षी बघा कितीतरी घरातनी एकता पण होईल आणि कितीतरी घरात भावांचं वाद सुद्धा भरपूर होतील. बटवाऱ्यांचा जास्त इश्यू होणार. कारण मंगळ हा भावाशी संदर्भात येतो. कारण 9 ग्रहात ज्या नात्याला स्थान आहे तसं मंगळ हा आपल्या भावाच्या नात्यात मंगळाला स्थान आहे. बरोबर आहे. असं बहीण भाव असू द्या, सख्खे भाव असू द्या, आणि ज्याचा मंगळ वेग त्याचं भाऊ बहिणीशी नाही पटणार किंवा भावाभावाशी पटणार नाही, वेगळं होणार ना, ते एकमेकाला मदत करणार नाही. बरोबर. आता समजा आपण ते एक्झाम्पल चालू होतं आपलं, हा इथं येतो याला डॉमिनेट करतोय, यालाही इथं जायचं आहे, तर तुम्ही काय रेमेडी द्या? त्यालाही तिथं जायचं आहे. तुम्हाला मी सांगते, एक तर मी खोबऱ्याची गती बरोबर सांगितली, अतिशय पॉवरफुल आहे. त्याला जर तिथं जायचं आहे तर तुम्ही कुंडलीवरच त्याच्या संग तुम्हाला प्रयत्न पण करणं गरजेचं आहे. बरोबर. जर तुम्ही प्रयत्नच करत नसाल तर तुम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकणार नाही. हां, त्याच्यासाठी मी तुम्हाला लाल किताब, ते जर त्या लोकांची कुंडलीच नसेल तर तुम्ही गायची सेवा करा, चंद्र आईची सेवा करा. तुम्हाला फेम पाहिजे, नाव पाहिजे, वडिलांची सेवा करा. लाल किताबमध्ये अशी रेमेडी आहे की वडिलांच्या जर तुम्ही, आता एखाद्याला वडीलच नाही, त्यांच्या जर वस्तू वापरल्या, कुणी वॉच वापरू शकते, कुणी कपडे वापरू शकते, कुणी बेड वापरू शकते, वडिलांच्या जर वस्तू वापरल्या तर तुम्हाला फेम मिळाल्याशिवाय राहणारच नाही. वडिलांच्या वस्तू वापरायच्या. ओके. तर ती फेम मिळाल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही तिथपर्यंत गेल्याशिवाय, लोक वडिलांनाच घरात ठेवत नाही तर त्यांच्या वस्तू काय वापरणार आहेत आणि ते तिथपर्यंत पोहोचणार काय? बरोबर बोलला मॅम तुम्ही. आजकाल खूप चालू आहे. आणि तीच परिस्थिती निर्माण व्हायला लागल्या. मुलांना बाहेर शाळेला ठेवणं, तर ती तुमची मुलं पण तसंच वागणार आहेत. प्रेमच उत्पन्न नाही ना एकमेकांनी, राहिलंच नाही. मुलांना आपल्या जवळच ठेव. खेड्या राहू द्या, काही उद्या. अहो मॅम, खेड्यातले मुलं IAS ऑफिसर होतात, काय फरक पडतो? काय मोठ्या मोठ्या शहरात पाठवायचं, काय करायचं? नगरपालिकेच्या शाळेत शिकलेले मुलं माझे की मित्र मॅम आज मोठ्या जागेवर आहेत, काही फरक नाही पडत. पण दूर राहावं नको, कुटुंब एकत्र म्हणून राहिलं पाहिजे, एकत्र कुटुंब म्हणून राहिलं पाहिजे. ती एक ताकद असते एकत्र कुटुंबाची. काही जर आपल्याला दुःख झालं, यातना झाल्या, तर आपल्या रक्ताच्या नात्याला डोळ्यात पाणी येणार आहे, मित्रांना नाही येणार. एक्झॅक्टली. शुक्र स्ट्रॉंग होतो दारू पिऊन, अशी एक रील बघितली मॅम मी, हिंदीमध्ये बघितली. एक दिल्लीकडच्या ॲस्ट्रोलॉजर होत्या. हे खरं आहे का? नाही, चुकीचं आहे. दारू पिऊन शुक्र स्ट्रॉंग होतो अशी एक रील ऐकण्यात आली. शुक्रवारी जर जे लोक दारू पितात तर त्यामुळे तुमचा शुक्र स्ट्रॉंग होईल, अशी रील होती ती. आता मी त्या रीलला नावं ठेवत नाही किंवा त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. एक जनरल म्हणून मी तुम्हाला म्हणते, शुक्र हा लाईफ पार्टनरचा ग्रह आहे. बरोबर. आज जर एक एक्झाम्पल म्हणून तुम्हालाच मी सांगते, मला ह्याच्याबद्दल त्यांना त्या ॲस्ट्रोलॉजरला काही बोलायचं नाही. माझं वैयक्तिक मत मी सांगते तुम्हाला. तुम्ही शुक्रवारी ड्रिंक केला, ज्या या ताई आहेत काय करतील मला सांगा? रागवेल की का पार्टीला गेला किंवा का मित्रांसोबत पार्टी केली? पार्टी केलेली ठीक आहे, पण जर तुम्ही ड्रिंक करून जर घरात आला तर तो शुक्र काय करेल मला सांगा? सांगायची गरजच नाही, आपोआपच ते उच्च होतोय का नीचचा जाऊन बसतोय हे आपोआपच समजते. बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही दिवशी ड्रिंक करा, कुठल्याही पत्नीला आवडणार नाही. बरोबर आहे. किंवा त्या पत्नीला आवडेल की ती स्वतः ड्रिंक करते. बरोबर बोलला. आणि ड्रिंक न कधी शुक्र उच्च होत नाही. बरोबर आहे. बलके ड्रिंक ना शनी नीचचा होते, शनी खराब होतो. आणि लाल किताबमध्ये अशी रेमेडी आहे की भैरवजीला तुम्ही जर ड्रिंक चढवली तर तुमचा शनी उच्च होते. हे खरं आहे. हे खरं होऊ शकतं. भैरवनाथला चढवायचे, काळ भैरव आहे की नाही, त्यांना जर तुम्ही चढवली तर तिथं तुमचा शनी उच्च. स्वतः नका पिऊ, ते एक शक्ती आहे, त्या शक्तीला द्या.
तुम्ही आणि आपण पिऊन जर ती शक्ती आपल्या अंगात आले तर ते घरात वातावरण काय होते ते जसं त्याला माहित आहे ते. एक्झॅक्टली बरोबर. चंद्रग्रहाबद्दल काय सांगाल मॅम तुम्ही? आता 9 ग्रहापैकीच चंद्रग्रह आहे. चंद्र हा शीतलतेचा ग्रह आहे, शांतता. हा चंद्र हा मातेचा कारक आहे. चंद्रग्रह हा समाजमध्ये मान सन्मान इज्जतीचा ग्रह आहे. ज्या कुंडलीत किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र वीक आहे किंवा चंद्र स्ट्रॉंग आहे, ज्यांच्या कुंडलीत चंद्र स्ट्रॉंग आहे तो डोळं झाकून आपल्या आईची सेवा करणारच. आणि ज्याच्या कुंडलीत चंद्र वीक आहे तो आईला कधीही घरात ठेवत पण नाही, तिला नोकरानीची दर्जा, बापरे, हा किंवा मारहाण करणं किंवा नाही, अशी कितीतरी आपण बघतो कुटुंब. हो आहेत काही ठिकाणी. त्याच्यासाठी चंद्रग्रह जर तुम्हाला मजबूत करायचा असेल तर पहिली रेमेडी लाल किताबची पहिला उपाय आहे की आपल्या आईशी संबंध चांगला असणं गरजेचं आहे. आईने एक आपल्या कानाखाली जरी दिली तर आपण घ्यायची ताकद तेवढी आपण ठेवली पाहिजे. आईशी वाद घातला नाही पाहिजे. आईला हमेशा जे पण आपण खातो, जिथं आपण फिरायला जातोय तिथं आपण त्या आईला ते स्थान दिलंच पाहिजे. जर आपण ते देत नसेल तर चंद्रग्रह वीक झाल्याशिवाय राहत नाही. हो का? हां. आणि चंद्रग्रहासाठी भरपूर रेमेडी आहेत लाल किताबच्या, कारण चंद्रग्रहाला पॉवरफुल रेमेडी आहे आई, कारण चंद्र हा मातेचा कारक आहे. बरोबर. आणि चंद्रग्रह जर तुम्ही स्ट्रॉंग केला तर त्याच्याबरोबर राहू पण स्ट्रॉंग होतो. हां, कारण चंद्रग्रहाला चांदीशी निगडीत असते ती वस्तू, तांदूळ असते किंवा आपलं भोलेनाथला भोले शंकरला की पिंडीवरती जाऊन तुम्ही दूध घालू शकता किंवा तांदूळ घालू शकता. खडी साखर आहे त्याच्यामध्ये, पांढरी फुलं आहेत, कारण चंद्राचे उपाय भरपूर आहेत. काही काही ॲस्ट्रोलॉजर मोती वापरायला सांगतात चंद्र वीक असेल तर. पण मी सांगेन की फक्त आणि फक्त तुम्ही आईची सेवा करा, आईशी चांगलं वागा, आईला जे पाहिजे ते द्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये आईला ठेवा, अनाथ आश्रमामध्ये नको पाठवायला. तर तुमचा चंद्रग्रह स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणारच आहे. आणि त्याच व्यक्तीचं चंद्र स्ट्रॉंग असतो. बरोबर आहे. कारण चंद्रग्रहाला ज्या पद्धतीनं सूर्याला मान आहे, सूर्य एवढं कडक ऊन असते, एवढं उन्हात असतोय तरीसुद्धा दिवस उगवलेला कुणाला आवडत नाही सांगा. बरोबर. किंवा झोपेची वेळ कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडते. तसं सूर्य आणि चंद्र जसं आपल्याला झोप सर्वांना प्यारी आहे, दिवस उगवलेला सुद्धा सर्वांना प्यारे आहे, तसंच सूर्य आणि चंद्र सुद्धा आपल्याला प्यारे आहेत. म्हणजे आई आणि वडील सुद्धा प्यारे. बरोबर आहे. हे लाल किताबचंच रेमेडी आहेत. हो हो. आपण ग्रहांना रिलेट करून त्या गोष्टी सगळ्या केल्या. एक जस्ट विचारायचं होतं, राहू हा पॉलिटिक्ससाठी कामात येतो का मॅम? राहू पॉलिटिक्ससाठी कामात येतो. म्हणजे राहू हा ग्रह धड नसणे, फक्त डोका आहे. ज्याची बुद्धी तेज आहे तो राहू हा सोशल मीडियासाठी सुद्धा पॉवरफुल आहे. ओके. जर तुम्हाला सोशल मीडियावर पॉवरफुल व्हायचं असेल तर राहूच्या रेमेडी करणं गरजेचं असते. राहू स्ट्रॉंग असणं गरजेचं असते, कारण तुमची बुद्धी तिथपर्यंत नेतच नाही. बरोबर आहे. कारण ह्याला सगळ्याला बुद्धीच पाहिजे, बुद्धीशिवाय तुम्ही करू शकत नाही. त्याच्यासाठी राहू स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पॉलिटिक्समध्ये बुद्धीचाच उपयोग आहे. बरोबर. बुद्धी नसेल तर तुम्ही पॉलिटिक्स करू शकत नाही. हां. आणि राहू ग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी जर कुठली देवता तुम्हाला आशीर्वाद देणार असेल किंवा त्या देवतेची आपण पूजा पाठ केलं पाहिजे तर ती आहे सरस्वती माता. बरं. आता परवाच आपण वसंत पंचमी झाले. हो. राहू ज्यांच्याही घरात लहान मुलं आहेत, एक रेमेडी मी सांगते तुम्हाला लहान मुलांच्यासाठी, अभ्यासाच्यासाठी. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्याने सरस्वतीची पूजा करणं किंवा त्यांच्या घरामध्ये सरस्वतीची मूर्ती असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण ती बुद्धीची देवता आहे. जोपर्यंत सरस्वती तुम्हाला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही ॲस्ट्रोलॉजी असू द्या, सोशल मीडिया असू द्या, राजकारण असू द्या, म्हणजे बुद्धी, तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. सरस्वतीचा आशीर्वाद पाहिजेत. तुम्ही लक्ष्मीला तेवढंच हे करताय. आता लास्ट एक तुम्हाला मी रेमेडी एक पॉवरफुल मी रेमेडी सांगते, जे लोक प्रत्येक घरोघरी आपला हिंदू समाज करू शकतोय. ही रेमेडी तुमच्या घरामध्ये आपण काय करतो, देवघरामध्ये लक्ष्मीचा फोटो आणतो. तर माझ्या मते लक्ष्मीचा फोटो नाही पाहिजे, घरात नको पाहिजे. तुम्ही त्याची मूर्ती आणा, एक छोटीशी. आणि ज्यांच्या घरात लक्ष्मीचा फोटो आहे असे पण क्लायंट आहेत, मॅडम आहे की फोटो आहे, मूर्ती आहे, पण आमच्या घरी लक्ष्मीच येत नाही. तर काय येत नाही? ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आहे पण भगवान विष्णू नाहीत, आपल्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती तर पाहिजे किंवा फोटो पाहिजे. जर लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो आणा, पण जास्त इफेक्ट मूर्तीपासूनच होतो. मूर्ती पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस
पूजा करतो त्यावेळेस त्या मूर्तीला पण धुतो, फोटो धुवू शकत नाही. हो. हां, एक प्रकारे त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यासारखंच आहे. आपण गंगाजलनं धुतो, साध्या पाण्यानं धुतो किंवा दिवाळीच्या वेळेस आपण त्या मूर्तीला अभिषेक करतो, तर ते प्राणप्रतिष्ठा केल्यासारखंच आहे, तिच्यात जीवदान आल्यासारखंच आहे. बरोबर आहे. पण माता लक्ष्मी कधी आपल्या घरामध्ये थांबत्या, जर तिचं पतिदेव असतील तरच. म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी, विष्णुदेव आणि लक्ष्मी माता यांची दोघांची मूर्ती हवी, ती देवारात ठेवावी. आणि एवढी छान रेमेडी आहे ही. असा माझ्या क्लायंट्सने ह्याचा एवढा छान अनुभव आहे की मॅडम आम्ही किती 500 रुपयाचं जर काम आहे, पण आम्हाला ह्याचा एवढा फायदा झाला ह्या 2 मूर्ती ठेवल्यापासून की म्हणजे मी आता नाहीच तुम्हाला ह्याच्यावर एक्सप्लेन नाही करता येणार, लोकांना ते अनुभवतील तेव्हा त्यांना कळेल की किती फायदा. माझ्या क्लायंट्सने याचा भरपूर अनुभव आला. हो, कारण लोक सत्यनारायणच घालत नाही तर भगवान विष्णू आणायची गरजच नाही. बरोबर आहे, एक्झॅक्टली. त्याच्यासाठी ह्या 2 मूर्ती घरात ठेवणं अतिशय गरज आहे. आणि तुम्ही बघा ते हा महिना माघ महिना आहे, ह्या जर तुमच्या घरी पण नसतील ह्या 2 मूर्ती तर आणून तुम्ही त्याचा अनुभव घ्या. बरोबर, मला सांगायचा अनुभव कसा. नक्की नक्की. आणि जे लोक ऑफिसेस वगैरे तिथे ठेवू शकतात, तिथे सुद्धा ठेवू, ऑफिस मध्ये देवारा असतो सुद्धा तुम्ही विष्णू आणि त्याच्याबरोबर त्यांनी कुबेरला सुद्धा ठेवलं पाहिजे. ओके, पण ते पण पाहिजे, चालेल. मॅम खरंच तुमचं धन्यवाद. इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला आपला, आपल्या प्रेक्षकांना आवडेलच. ज्याही लोकांकडे कुंडली नाही आहे किंवा कुंडली आहे, म्हणजे असं नाही की फक्त कुंडली नाही आहे त्या लोकांनाच मॅम रेमेडीज देतात. कुंडली असली तर अजून त्याचा दुप्पट फायदा होऊ शकतो तुम्हाला. पण जरी कुंडली नसेल, काही इश्यूज असतील तुमच्या लाईफमध्ये, तर सगळे सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही मॅमशी कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्राम अकाउंट पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचा टाकतोच आहे. आणि मॅम तुमचा नंबर जर सांगायचा झाला ज्यावर कॉल करू शकतात तुम्हाला, सकाळी 9 ते रात्री 8, 7-8 पर्यंतच कॉल करा, त्यानंतर कॉल नका करत जाऊ. तर मॅम काय नंबर द्या? माझा नंबर आहे 7758013528. ओके, तर हा नंबर डिस्प्लेला पण आलेला असेल आता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. सुशीला पवार मॅमचं नाव आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून कन्सल्टेशन घेतील. मॅम थँक्यू सो मच.